उरण स्थित करल रेलवे क्रॉसिंग के पास 15 साल पहले 2 दुर्घटनाएं घटी थी, जिसके बाद रेलवे प्रशासन ने जनता को किसी भी प्रकार की कोई सूचना न देते हुए इस रेलवे क्रॉसिंग को बंद करवाया, जिसके खिलाफ सब उरण कर एक साथ बोल दो, करल फाटा खोल दो का नारा उरण उत्कर्ष समिति द्वारा दिया गया है, जिसके चलते बुधवार से करल फाटा पर रेल रोको आंदोलन किया गया। इस आंदोलन में विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जय म्हात्रे, उरण तालुका सचिव महादेव गरद, उरण उत्कर्ष समिति के अध्यक्ष गोपाल पाटिल, श्याम म्हात्रे, दिनेश पाटिल आदि गणमान्यों सहित सर्व पार्टी के नेता, पदाधिकारी तथा कार्यकर्ता एवं उरण की जनता बड़ी संख्या में उपस्थित थी। आंदोलनकर्ताओं के आक्रोश को देख रेलवे प्रशासन ने अपने अधिकारी को आंदोलन स्थल पर भेज दिया, मगर इस दौरान विधायक विवेक पाटिल ने साफ कहा कि हम रेलवे के वरिष्ठ अधिकारी से ही बात करेंगे, तभी आंदोलन पीछे लिया जाएगा। जिसके बाद बृहस्पतिवार को मुंबई में वरिष्ठ अधिकारी से चर्चा करने के लिए रेलवे प्रशासन द्वारा आंदोलनकर्ताओं को आमंत्रित किया गया। करल फाटा गेट उघडावं या मागणीसाठी उरण उत्कर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आज आपल्या उरण परिसरातील सर्व नागरिकांनी आज जे इथं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि सकाळपासून आपण या ठिकाणी बसलेले आहोत। हे फाटक उघडणं किती गरजेचं आहे हे आपल्या आम्हाला सर्वांनाच माहिती आहे आणि हे फाटक बंद असल्यामुळे उरण पनवेल प्रवास जो अर्ध्या तासाचा आहे त्याला कधी कधी 4-4, 5-5 तास प्रवासामध्ये आपले जात आहेत। अनेक आजारी माणसांना न्यायचं असेल तर फार मोठी पंचायत होते, वेळेवर कोणी या ठिकाणी पोहोचू शकत नाही, सर्व जनतेला त्रास होत आहे। पण त्या ठिकाणी रेल्वे प्रशासन आणि जेएनपीटी प्रशासन आणि सिडको प्रशासन ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे ते दिलं जात नाही। आजपर्यंत अनेक वेळा आपण अशा प्रकारची त्यांना निवेदनं दिली, आपण अनेक वेळा पत्र पाठवले, जेएनपीटीने देखील पत्र पाठवली, वाहतूक पोलिसांनी देखील पत्र पाठवलेली आहेत, सिडकोने देखील रेल्वेकडे काही पत्रव्यवहार केलेला आहे। अनेक वेळा आपण गेली 6 महिने हे आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला आहे, पण प्रत्येक वेळेस या ठिकाणी आपल्या मागण्यांकडे लक्ष दिलं जात नाही। नाईलाजाने आपल्याला आज हा रेल्वे रोकोचा आंदोलन हाती घ्यावं लागलेलं आहे आणि ह्या आंदोलनासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल आपल्याला निश्चित धन्यवाद देतो। आणि शेवटी आता रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जाग आली, आता त्यांचे काही अधिकारी इथं भेटले, आपल्याला या ठिकाणी रेल्वे बंद का आहे बघायला आले। हमारी गाड़ी रुकी है इसके लिए हम आए बोलते। अरे तुम्हारी गाड़ी आज रुकी थी अभी आए, हम लोग रोज रुकते हैं 4-4 घंटा, उसका क्या ये सवाल मैंने उससे इसका क्या जवाब है आप दे दो। आपका गाड़ी रुके 2 घंटे में आप यहाँ आ गए, अभी हमारी गाड़ियाँ जो रुकती है उसके लिए क्या करना है। अभी तुम्हारे मैंने उनको पूछा, मी त्यांना विचारलं का तुम्ही आले, तुम्हाला का अधिकार आहेत का इथं चर्चा करायला, नाही तर नुसतीच आम्ही तुमच्याशी चर्चा करायची आणि मग तुम्ही सांगणार हाँ मैं ऊपर से बात करके आता हूँ। तर असली चर्चा, निष्फळ चर्चा जी आहे, वांजोटी चर्चा आपल्या गावठी भाषेत बोलायचं झालं तर ती असली वांजोटी चर्चा काय आम्हाला या ठिकाणी करायची नाही। तर मग त्यांनी सांगितलं तुमची निर्णय घेणारा कोण अधिकारी आहे, डिसिजन पॉवर ज्या अधिकाऱ्याकडे आहे त्या अधिकाऱ्यांबद्दल आमच्यासोबत बोलायला येत असेल तरच आम्ही या ठिकाणी उठू, अन्यथा उठणार नाहीत। अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी गोपाळ पाटील भाऊ आम्ही सगळे होतो त्यांच्या चर्चेत झाला। त्याच्यानंतर त्यांनी विनंती केली की तुम्ही उद्या जे काय टाइम सांगाल त्या वेळेला डीआरएम सोबत मुंबईला त्यांच्या कार्यालयामध्ये आपली चर्चा होईल आणि त्या चर्चेतनं मार्ग आपण काढणार आहोत। 2 पर्याय आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत। पहिले तो हा गेट आत्ताचा आहे, तो हा गेटच चालू करा ही आपली प्रथम मागणी आहे आणि हा गेट जर ओपन होत नसेल तर आता जी जागा रेल्वेच्या दृष्टिकोनातून त्यांची जे काही टेक्निकल अडचणी आहेत रेल्वेच्या, तर त्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी जी दुसरी या ठिकाणी जागा दाखवली आहे त्या ठिकाणी आम्हाला रेल्वे क्रॉसिंग करावी। इस दौरान गोपाल पाटिल ने भी सभी के आभार व्यक्त करते हुए जेएनपीटी प्रशासन को चेतावनी दी है और साथ ही यह भी कहा कि कल की चर्चा में अगर पर्याप्त आश्वासन नहीं मिलता तो हमें आगे की रणनीति तय करनी होगी। रेल्वे प्रशासनानं आपल्या बरोबर चर्चा करून याच्यातून मार्ग काढण्याचा मान्य केला असल्या कारणाने शिष्टमंडळ त्यांचं लिमिटेशन त्याचं राहील ते आपण निश्चितपणे ठरवू। सर्व जे आवश्यक आहे त्या लोकांना त्यामध्ये निश्चितपणे आपण सहभागी करून घेऊ आणि त्यांनी चर्चेची ही दारं उघडलेली आहेत। चर्चेतून हा मार्ग काढण्याच्यासाठी जरी तयारी दाखवलेली असल्या कारणाने आज आपण जे उरण उत्कर्ष समितीच्या वतीने उरणच्या तमाम जनतेचं आंदोलन जे हातामध्ये घेतलेलं होतं ते आपण या क्षणाला आपण आता स्थगित करीत आहोत आणि उद्याच्या चर्चेमधून जर योग्य मार्ग निघाला नाही, आपल्याला मार्ग येण्या जाण्यासाठी मार्ग खुला झाला नाही आहे तो, किंवा आपण जो सुचवतो रेल्वेच्या खालून तो
सबवेच्या संदर्भामध्ये त्यांची जी मागणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही पुढे मागे विचार नक्की करू, पण त्याची कालबद्धता असली पाहिजे। आणि या सगळ्या गोष्टीला JNPT कडून परमिशन आणण्याची सर्वस्व जबाबदारी लोखंडे साहेब ही JNPT प्रशासनाचीच आहे। आम्हाला याच्यातून मार्ग काढून देण्याची जबाबदारी ही JNPT प्रशासनाची आहे। JNPT करोडो रुपयाचा उत्पन्न जो मिळतोय तो आमच्या त्यागातून मिळतोय, तेव्हा तुम्हाला याच्यातून बाजूला होता येणार नाही। रेल्वे प्रशासन यासाठी तयार झाला नाही तर त्याला तयार कोणत्या पद्धतीने करायचा ही पद्धत सुद्धा JNPTनेच वापरायची, नाहीतर JNPTच्या मानगुडीवर आम्ही बसल्याशिवाय राहणार नाही। इस अवसर पर पुलिस द्वारा भी पुख्ता इंतजाम किए गए थे।